हेल्थ इन्शुरन्स घेताना अजून एक महत्त्वाची चूक आहे, ती टाळली पाहिजे आपण. ती चूक कुठली माहिती आहे? अशा सम इन्शुअर घेतल्याचा सगळ्यात मोठा डिसएडव्हांटेज असा आहे, म्हणून मी नेहमी म्हणतो हेल्थ इन्शुरन्स हा कल्पवृक्ष आहे, पण तुम्ही तो योग्य पद्धतीने वापरलात तर. नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सगळ्यात महत्त्वाची चूक कुठली, हेल्थ इन्शुरन्स घेताना चूक कुठली करतो आपण, त्याबद्दल मी डिटेल बोललो. आता मी दुसरी चूक सांगू इच्छितो की दुसरी चूक कुठली आहे. आपण आणि हा व्हिडिओ पहा, तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली ती चूक किती महत्त्वाची आणि ती चूक किती टाळली पाहिजे आपण. हेल्थ इन्शुरन्स घेताना अजून एक महत्त्वाची चूक आहे, ती टाळली पाहिजे आपण. ती चूक कुठली माहिती आहे? एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपण डिस्कस करतो आणि आपण सांगतो की सम इन्शुअर तुमची असले म्हणजे 25 लाख. कशावर ठरते ती? तुम्ही कुठल्या सिटीत राहतात, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये काय काय प्रकारचे रोग झालेत आत्तापर्यंत, त्यानंतर तुमचं राहणीमान कसं आहे, तुम्ही काय स्टँडर्डने कुठल्या हॉस्पिटल जातात, कुठल्या प्रकारचे रूम घेतात, यानुसार आणि फ्युचरमध्ये येणारे जे रोग आहे त्यांचा जे खर्च आहे, मेडिकल इन्फ्लेशन आहे ते 15% आता म्हणजे या क्षेत्रातली महागाई 15 ते 16% महागाई आहे. त्याच्यामुळे सम इन्शुअर्ड ॲक्च्युअली घेतली पाहिजे ॲडिक्वेट, कमीत कमी 25 लाख 50 लाख सम इन्शुअर्ड घेतली पाहिजे. पण एक मोठी चूक लोक करतात की लोक सम इन्शुअर्ड घेतात 5 लाख, कधी कधी म्हणतात 3 लाख आहे का, 2 लाख आहे का. अशा सम इन्शुअर्ड घेतल्याचा सगळ्यात मोठा डिसएडव्हांटेज असा आहे की फार जास्त कंपनी ते ऑफर करत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही इन केस ती पॉलिसी कंटिन्यू केली आणि 4-5 वर्षांतर दुर्दैवाने असा एखादा रोग डिटेक्ट झाला, मे बी हार्ट प्रॉब्लेम झाला डिटेक्ट, मे बी कॅन्सर, मे बी किडनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला, मे बी लंग्समध्ये काही प्रॉब्लेम झाला, असा काही प्रॉब्लेम झाला आणि तुम्हाला वाटलं आता माझी सम इन्शुअर्ड कमी पडणार आहे, महागाई वाढली आणि हा रोग आला, आता याच्या पुढे तर खर्च यायचे येणार आहे कंटिन्युअसली, तर आता माझी सम इन्शुअर्ड मला पाहिजे 15 लाख 20 लाख 25 लाख. बॅड न्यूज काय माहिती? असे रोग डिटेक्ट झाल्यानंतर ज्याचे पुढे येऊन खर्च वाढणार आहे, कंपनी कधीच तुमची सम इन्शुअर्ड वाढवू देत नाही. म्हणजे तुम्ही 3 लाख 5 लाख जी सम इन्शुअर्ड आहे ती लाईफ टाईम तुम्हाला कंटिन्यू तीच राहणार आहे. कारण कंपनी एक्स्ट्रा बर्डन का घेईल? जे तुमचा पोर्टफोलिओ दिसतोय लॉस मेकिंग आहे, तर कंपनी तुम्हाला सम इन्शुअर्ड वाढवून देणार नाही. म्हणून माझं नेहमी म्हणणं आहे, सम इन्शुअर्ड आत्ता अफोर्ड करू शकता इझिली 25 लाख 50 लाख सम इन्शुअर्ड घ्या. पुढे जाऊन 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्षांत वाटलं अफोर्डेबल नाही, प्रीमियम थोडे जास्त होत आहे, तर तुम्ही एक स्टेप खाली येऊ शकतात. 50 लाखाचा प्लॅन तुम्ही 25 लाखाला घेऊ शकतात, 25 लाखाचा प्लॅन तुम्ही 10 लाख 15 लाख घेऊ शकतात. तर हे एक स्टेप खाली येणं सोपं असतं, पण सम इन्शुअर्ड वाढवणं शक्य नसतं जर कुठला मेजर डिझीज डिटेक्ट झाला तर. आणि ते कधी होईल काय होईल माहिती नाही, म्हणून तर हेल्थ इन्शुरन्स आहे ना. म्हणून मी नेहमी म्हणतो हेल्थ इन्शुरन्स हा कल्पवृक्ष आहे, पण तुम्ही तो योग्य पद्धतीने वापरलात तर ही चूक टाळा. सम इन्शुअर्ड शक्य असेल तर 25 लाख 50 लाखच घ्या, त्यापेक्षा जास्त शक्य तर जास्त घ्या, पण कमी घेऊ नका, त्याचे दुरोगमी अतिशय दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला, हा अक्षरशः अपील झाला, वाटलं की खरोखर प्रॅक्टिकल नॉलेज मिळते ज्याचा आपल्याला फायदा होणार आहे प्रॅक्टिकली, तर नक्की आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्यामुळे तुम्हाला सगळे रिलेव्हंट व्हिडिओज यायला लागतील. तुमच्या परिचयाचे लोक असतील, अनेक वेळा आपलं सगळं परफेक्ट असतं, पण असं वाटतं आपल्या मित्राला, आपल्या नातेवाईकांना, आपले कुठे काका आहे त्यांना कळलं पाहिजे, त्यांना फायदा झाला पाहिजे, तर हा व्हिडिओ त्यांना पाठवा, नक्की त्यांना याचा फायदा होईल. थँक्स अ लॉट.